नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा लाखो जनसमुदाय हा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला त्या ठिकाणी आलेला आहे आणि सरकारमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये एवढी संख्येनं लोक येतील असं सरकारलाही वाटत नव्हतं, सत्ताधाऱ्यांनाही वाटत नव्हतं आणि अनेक विश्लेषकांना सुद्धा वाटत नव्हतं. पण डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगतोय, 4 महिन्यापासून सांगतोय की जरांगे पाटलांचं हे आंदोलन पहिल्या मुंबईच्या आंदोलनापेक्षा कित्येक पटीनं मोठं असणार आहे. कारण जरांगे पाटलांनी समाजामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे आणि मराठा समाज बांधवांसोबत इतर जातीच्या लोकांचा सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भूमिकेवर हा ठाम विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले, आणखी उर्वरित समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल हा विश्वास निर्माण झाल्यानं या आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. आणि विशेष म्हणजे राज्य सरकारनं सुद्धा वेगवेगळ्या पावलावरती निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. जसं की आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची उपसमिती जी होती त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना त्या ठिकाणी अध्यक्षपद दिले. 12 आमदार त्याच्यामध्ये सहभागी केलेले आहेत आणि या 12 आमदारांपैकी जे आमदार आहेत त्यापैकी बहुतांश आमदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कातले आहेत, त्यांना भेटलेले आहेत, त्यांच्याशी अनेक वेळा त्यांनी आंदोलनाच्या दरम्यान चर्चा सुद्धा केलेली आहे. त्याच्यामध्ये उदय सावंत असतील, गिरीश महाजन असतील, सरदेसाई असतील, अनेक आमदार त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं जरांगे पाटलाशी या शिष्टमंडळाला किंवा या उपसमितीला संवाद साधणं हे सोपं होणार आहे. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की न्यायमूर्ती शिंदे समितीला सुद्धा 6 महिन्यांची मुदतवाढ ही अधिकृतरित्या ही समिती स्थापन दिल्यानंतर आता मिळालेली आहे. तसं तर समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ द्या ही जरांगे पाटलांची मागणी होती, राज्य सरकारनं ती मान्यही केली होती, परंतु त्यावर ठोस निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे. म्हणजे हे 2 निर्णय झालेले आहेत. तिसरा निर्णय असा आहे की जरांगे पाटील मुंबईमध्ये येऊ नये, कारण गणेश उत्सव आहे, मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी गणेश भक्त लाखोच्या संख्येनं जमा होत आहेत आणि तिथं जरांगे पाटील आणि त्यांच्या समोरचे कोट्यवधी मराठा बांधव जर मुंबईमध्ये आले तर खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. हे राज्य सरकारलाही माहिती आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा आझाद मैदानाचा विषय हा गेला होता. कोर्टानं काही निर्देश आणि काही सूचना सुद्धा राज्य सरकारला केल्या होत्या, परंतु जरांगे पाटील यांच्या सोबत असलेलं शिष्टमंडळ हे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला, राज्य सरकारला भेटून आणि न्यायालयाची भूमिका त्या ठिकाणी विचारात घेऊन पुन्हा आझाद मैदानाची परवानगी त्यांनी मिळवलेली आहे. अनेक नियम, शर्ती, अटी या ठिकाणी लावलेल्या आहेत, परंतु जरांगे पाटलांना 1 दिवसासाठी आझाद मैदान हे आंदोलनासाठी दिलेलं आहे. जरांगे पाटलांनी अमान्य केलेलं आहे, कारण 1 दिवसामध्ये आझाद मैदानावर हे आंदोलन होऊ शकत नाही आणि जर 1च दिवसाची जर तुम्ही आम्हाला सवलत देत असाल किंवा परवानगी देत असाल तर मग 1 दिवसामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा, म्हणजे हे आंदोलन आपल्याला 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी थांबवता येईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. 1 दिवसाच्या मुदतीवर जरांगे पाटील हे संतप्त झालेले आहेत, परंतु त्यांनी दुसरी भूमिका व्यक्त केली आहे की जर राज्य सरकारनं 1 दिवसाचीच परवानगी दिली असेल तर कदाचित 1 दिवसामध्ये सरकारला निर्णय घ्यावा लागेल असं सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलंय. मित्रांनो, महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे की जरांगे पाटलांचं हे कोट्यावधीचं भगवं वादळ हे मुंबईच्या दिशेने येत आहे, मुंबईच्या दिशेने आगेकूच करतंय, पण ह्यांना थोपवायचं कोणी, ह्यांना थांबवायचं कसं, हे गंभीर प्रश्न राज्य सरकारच्या समोर आहेत. कारण जरांगे पाटील मुंबईमध्ये येणार तर त्यांना नेमकं काय द्यायचंय हा राज्य सरकारच्या समोरचा प्रश्न आहे. आणि जर ते येत असतील आणि त्यांना जर चर्चेसाठी जायचं असेल तर आता राज्य सरकारच्या वतीनं नेमकं कोण जाईल, कारण जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतायत. देवेंद्र फडणवीस हे आंदोलनाच्या विषयी सकारात्मक त्या ठिकाणी अद्यापही बोललेले नाहीत, कारण जरांगे पाटलाचं आंदोलन मुंबईमध्ये येण्यापासून पोलीस काय ते निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं होतं आणि इथंच खरी मराठा समाजामध्ये संतप्त भावना निर्माण झालेली होती. आणि दुसराही भाग असा, हिंदूंच्या सणामध्ये किंवा सणा उत्सवामध्ये जे आडवं येईल त्याचा छत्रपती शिवाजी महाराज हे निपात करत होते अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक चिथावणीखोर वक्तव्य मराठा आंदोलकांना केल्याची भूमिका ही मराठा आंदोलक या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस या जरांगे पाटलाच्या आंदोलनात थेट तात्काळ सामोरे जातील असं वाटत नाही. मग याच्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पुढे केल्या जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे. कारण एकनाथराव शिंदे यांनीच जरांगे पाटलांना यापूर्वी वाशी या ठिकाणी थांबवलं होतं, त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा केली होती आणि सगळे सोयरीची अधिसूचना सुद्धा त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिली होती. एकनाथराव शिंदे यांनी शिंदे समिती स्थापन करणं, त्यांना वेळेची मर्यादा वाढवून देणं, त्यानंतर कुणबी नोंदी शोधणं या संदर्भात अनेक सकारात्मक निर्णय घेतले होते. जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात हालचाली वाढवल्या होत्या, व्हॅलिडिटी देण्याच्या संदर्भात हालचाली वाढवल्या होत्या आणि त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा एकनाथराव शिंदे यांच्या भूमिकेवर, निर्णयावर विश्वास असल्याचं सातत्याने या ठिकाणी दिसतंय. एकनाथराव शिंदे यांनी पुढचा सुद्धा निर्णय घेतला असता, परंतु त्यांना निर्णय घेण्यापासून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखलं असं थेट जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आता
एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढे करतील असं चित्र या ठिकाणी दिसतंय. कारण गणेश उत्सवामध्ये एकनाथराव शिंदे हे आपल्या गावी दरेगाव या ठिकाणी नेहमी जात असतात, त्या ठिकाणी उत्सव साजरा करतात. यावेळेस सुद्धा त्यांचा दरेगावचा दौरा ठरला होता, परंतु जरांगे पाटलांचं आंदोलन हे मुंबईच्या दिशेने येत आहे आणि त्याची संख्या कित्येक पटीनं वाढतीये हे लक्षात आल्यानंतर त्याची तीव्रता पाहून एकनाथराव शिंदे यांनी आपला दरेगावचा दौरा त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईमध्ये थांबण्याची सूचना केली असावी, विनंती केली असावी किंवा सांगितलं असावं आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे हे आता मुंबईमध्येच आहेत. दुसरा भाग असा आहे की यामध्ये उदय सामंत जे की एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे मंत्री आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अत्यंत निकटवर्तीय जवळीकता त्यांची आहे आणि ते जरांगे पाटलांच्या नेहमी सातत्याने संपर्कात असतात. मध्यंतरी त्यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी येऊन सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली होती, चर्चा केली होती, त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा भेट घेतली होती. उदय सामंत हे सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवले तर कुठेतरी सकारात्मक निर्णय होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा जरी गणेश उत्सव असला, आरती जरी करत असले तरी सुद्धा या घटनेकडे बारकाईनं लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे जरांगे पाटलांना जर कोणी आता फेस करणार असेल किंवा सामोरं जाणार असेल तर यामध्ये काही ठराविक नावं येत आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपसमितीचे अध्यक्ष झालेले राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा उदय सामंत हे असतील आणि यासोबतच राजे देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत, हे सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला जाऊ शकतात. कारण त्यांचं आणि जरांगे पाटलांचं सुद्धा या ठिकाणी जवळीकता आहे. ते अनेक विषय त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे हाताळलेले आहेत. एकंदरीत राज्य सरकारच्या वतीने हालचालींना वेग आलेला आहे. शिष्टमंडळ नेमकं कोण जायचं हेही ठरतंय आणि जर राज्य सरकारचं ठरलं की जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचं हे वादळ मुंबईमध्ये येऊ द्यायचं नाही, यांचा सकारात्मक निर्णय घ्यायचा आणि तिथूनच परत पाठवायचं, तर शिवनेरी पासून निघेपर्यंत शिष्टमंडळ कदाचित जरांगे पाटलांच्या भेटीला येईल असं चित्र या ठिकाणी आहे. आणि जरी शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत जरी शिष्टमंडळ नाही पोहोचू शकलं तरी चाकणपर्यंत किंवा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं वाशी या भागातूनच हे पुन्हा जरांगे पाटील त्या ठिकाणी निघणार आहेत. पुन्हा त्याच ठिकाणी त्याच भागामध्ये विराट सभा होती की काय आणि त्या ठिकाणी शिष्टमंडळ आपला निर्णय देईल की काय अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जर सरकारनं अशा पद्धतीची भूमिका आणि निर्णय घेतला नाही तर मग मात्र हे विराट नव्हे अतिविराट आणि मराठा समाजाची आंदोलकांची आलेली ही सुनामी आहे, ही एकदा जर मुंबईमध्ये जर घुसली तर तिकडं अरबी महासमुद्र आणि इकडून मराठ्यांचा महासमुद्र हा मुंबईमध्ये मिलाप होईल आणि या ठिकाणी मात्र तुंबळ गर्दी होईल, मुंबई जाम होईल. त्या प्रत्येक मैदानावरती हे मराठा समाज बांधव सामावू शकत नाही एवढ्या मोठ्या संख्येनं हे आंदोलनकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. जरांगे पाटलांच्या सोबत जेवढे आहेत त्यापेक्षा कित्येक पटीनं शिवनेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यापुढे चाकण असेल, वाशी असेल, लोणावळा असेल आणि मुंबई परिसर असेल या भागात सुद्धा मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं येऊन थांबलेले आहेत. पहाटेपासून मराठा आंदोलक वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यभरातून मुंबईच्या दिशेनं आगेकूच त्या ठिकाणी केलेली आहे. कोकणमधून मोठी संख्या मुंबईमध्ये दाखल होते. खानदेश असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातून सुद्धा गाड्यांचे मोठे ताफे आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं त्या ठिकाणी निघालेले आहेत. अनेक जण मुंबईमध्ये पोहोचलेले सुद्धा आहेत. एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहिली तर नेमकं काय होईल याची सगळ्यांना चिंता वाटते. मला सुद्धा आता चिंता वाटायला लागलेली आहे. कारण जरांगे पाटलांच्या सोबत जे मी म्हटलं होतं की खूप मोठं वारं आहे, तर हे वारं नाही, ही वादळ आहे. हे वादळही नाही, ही मोठी सुनामी आहे. हे चित्र या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहायला मिळत आहे. कारण गाड्या कुठं उभा राहिलेल्या आहेत, लोक कुठं उभा राहिलेत, कुठं बसलेत, त्यांच्या काय त्यांना सुविधा मिळत आहेत की नाही मिळत आहेत याची पर्वा सुद्धा कोणी करत नाही. भर पावसामध्ये घराच्या बाहेर निघणं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये धोधो पावसामध्ये प्रचंड वेगानं हे मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं उत्साहामध्ये त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत हे चित्र सकारात्मक जरी म्हटलं तरी सरकारला आणि त्या ठिकाणी धडकी भरवणारा आहे हे मात्र नक्की मी या ठिकाणी सांगतो. यावरती तात्काळ तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे आंदोलनात जर बसले तर ते आरक्षण घेतल्याशिवाय किंवा ठाम निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत. ही भूमिका त्यांची आहे आणि ते त्या भूमिकेवर ठाम राहतील. कारण मी आतापर्यंत त्यांच्या अनेक आंदोलन कव्हर केलेत. जी भूमिका ते मांडतात ते अत्यंत अभ्यासपूर्ण मांडतात आणि ती मांडलेली भूमिका पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन मागे घेत नाहीयेत. आणि त्यांचं महत्वाचं वाक्य आहे की मी आता मुंबईला आलेलो आहे, मुंबईतून परत जाईल तर एक तर माझी अंतयात्रा जाईल किंवा माझी आरक्षण घेतलेली विजयी यात्रा जाईल. हे वाक्य बरंच काही सांगून जात आहे. सरकारनं ठोस पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे असं मी डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगतो. मित्रांनो, जी माहिती माझ्याकडे आलेली आहे, मला मिळालेली, मी तुमच्यापर्यंत ती शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे सुद्धा अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया
तात्काळ द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण राज्यभरातून आहेत. त्या अत्यंत अभ्यासू असतात, पण आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये सहकार्य करा ही विनंती करतो. आणि पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.